नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमची व्हर्च्युअल डायटिशियन अपर्णा मोने हुक्केरी. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ॲक्च्युली कनेक्ट करताना इश्यू होतो आहे. सो आय जस्ट स्टार्ट विथ माय फेसबुक लाईव्ह सेशन. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या लाईव्ह सेशनमध्ये अँड आय होप तुम्ही सगळे मला ऐकू शकता. जस्ट एक मिनिट. ओके. सो मागच्या भागात आपण ओव्हरऑल वजनाबद्दल समजून घेत होतो की वजनाचे कॉम्पोनंट्स काय आहेत, किंवा आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला वेट लॉस करायचं आहे तेव्हा नक्की आपण काय ट्राय करत असतो, किंवा आपल्याला काय अचीव करायला पाहिजे, की आपण कसं काय काय मेजर करायला पाहिजे वेन वी आर सेईंग दॅट वी वॉन्ट टू लूज वेट. आम्हाला जेव्हा वजन कमी करायचं पाहिजे तेव्हा आम्ही काय काय चेक करायला पाहिजे. तर त्याचाच एक पार्ट पुढे असा आहे की मला आता तुम्हाला ॲक्च्युअल समजा तुम्ही चेक केलं आणि तुमचं वजन तुम्हाला जास्त वाटलं आणि आता समजा तुम्हाला ते वजन कमी करायचं आहे. सो ते कसं करावं, की माझा एक्सपिरियन्स काय आहे ह्या गोष्टीमध्ये तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. पण त्याच्या आधी इफ यू कॅन जस्ट मेसेज मी की जर ऑडिबल आहे आणि नीट सेशन चालू आहे, जर तुम्ही मला सांगू शकाल तर दॅट विल बी मच बेटर. कारण काही इश्यूमुळे मला ॲक्च्युली माझ्या लॅपटॉपवरनं लाईव्ह जायचं होतं, बट आय थिंक देर इज सम कनेक्टिव्हिटी इश्यू आणि मला नाही जाता येत आहे लॅपटॉपवरनं लाईव्ह. सो आय एम जस्ट गोईंग थ्रू माय मोबाईल अँड इफ देर इज एन इश्यू प्लीज लेट मी नो. सो आय जस्ट अ मिनिट. ओके. आय एम सॉरी. मी इकडे पण थोडं काम करते. जस्ट जर तुम्ही मला एक मिनिट दिला दॅट विल बी बेटर. ओके, आय थिंक आय कॅन वर्क दिस. ओके, परफेक्ट. ओके, गुड. सो आय एम बॅक. आय एम सॉरी, त्या टेक्निकॅलिटीजमध्ये जरा वेळ गेला, बट आय एम ऑल सेट विथ माय सेटिंग्स. आणि आता आपण टॉपिककडे वळूया. सो जसं मी मागच्या भागात म्हटलं होतं की वजन फक्त जर कमी करायचं असेल तर नुसतं वजन नाही, तर वी हॅव टू सी ॲट द फॅट पर्सेंटेज आपल्या बॉडीमध्ये बघायला पाहिजे. फॅट लॉस होतो आहे की नाही ते बघायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर ठरवायला पाहिजे की किती वजन कमी करायला, काय करायला. सो आता आपण बघूया, जर ॲक्च्युली आपल्याला वजन कमी करायचं आहे, की ॲक्च्युली आपल्या बॉडी पर्सेंट की फॅट पर्सेंट कमी करायची असेल तर नक्की काय करायला हवं. आता जेव्हा वजन कमी करायचं म्हणतो तेव्हा पहिली गोष्ट जी तुम्हाला माहीत असेल ते म्हणजे फॅट डाएट्स. तुम्ही आता गुगलवर सर्च करा, यू वॉन्ट टू लूज वेट, आणि तुम्हाला हंड्रेड्स ऑफ डाएट्स तिथे भेटतील. हंड्रेड्स ऑफ ऑप्शन्स, हंड्रेड्स ऑफ क्विक सोल्युशन्स मिळतील जे तुम्हाला वजन कमी करायला मदत करतील. पण जर तुम्ही फॅडचं डेफिनेशन बघितलं तर फॅड बेसिकली म्हणजे एखादी गोष्ट जी आपण एकदम एन्थुझियास्टिकली चालू करतो. ओके. पण वी जस्ट डोंट गो थ्रू. आपण ते पूर्ण नाही करत. आपण चालू करतो गाजावाजा करून की मी वजन कमी करणार आहे, मी हे करणार आहे, आय एम ऑन दिस स्पेशल टाईप ऑफ डाएट, आणि मी असंच खाणार आणि तसंच खाणार, हे सगळं मी बंद केलं आहे, ते बंद केलं आहे. आपण चालू करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे, हा डाएट तर मी आयुष्यभर नाही खाऊ शकत. मी आयुष्यभर फक्त फळंच नाही खाऊ शकत, किंवा मी आयुष्यभर फक्त सॅलडच नाही खाऊ शकत नुसतं दिवस रात्र, किंवा आयुष्यभर फक्त मी किटो डाएट विच इज द थिंग, की मी आयुष्यभर फक्त हाय फॅटच गोष्टी नाही होणार, किंवा लो कार्बोहायड्रेट किंवा नो कार्बोहायड्रेट बेसिक जो आहे किटो डाएटमध्ये. सो वॉट एव्हर दॅट इज नॉट सस्टेनेबल इज फॅड वेन इट कम्स टू आमच्या डाएटिंगमध्ये सुद्धा. की जी गोष्ट तुम्ही ॲज अ लाईफस्टाईल म्हणून, की जी गोष्ट तुम्ही लाँग रनमध्ये नाही फॉलो करू शकत, दॅट बिकम्स अ फॅड. इट बिकम्स लाईक अ क्रेज.
ठीक आहे. क्रेज किंवा फॅशन फॅड अप टू सर्टन पॉईंट आपण फॉलो करू शकतो, पण आयुष्यभर नाही. तसंच डाएटमध्ये सुद्धा हे जे क्रेझी डाएट प्लॅन्स आहेत ते आपण अप टू सर्टन लेवल फॉलो करू शकतो, पण फॉरएव्हर नाही. सो जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला बेसिकली एक असा डाएट पाहिजे और एक असा मेथड पाहिजे जे आपल्या डे टू डे लाईफस्टाईलशी पण रिलेटेड आहे आणि अशी गोष्ट जी आपण लाईफटाईम करू शकतो. कारण वेट लॉस, वेट गेन इज नॉट लाईक स्विच ऑन अँड ऑफ. मनात आलं तेव्हा ऑन केला, आता मी डाएटवर जाणार, मी परफेक्ट खाणार आणि कंटाळा आला की ऑफ केला, जाऊ दे मरू दे, आय विल गो बॅक टू नॉर्मल. नो, इट इज नॉट लाईक दॅट. आपण आपल्या हेल्थशी एवढं कॅज्युअली नाही घेऊ शकत. वाटेल तेव्हा ऑन, वाटेल तेव्हा ऑफ. इट इज नॉट दॅट इझी. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला एक चांगला वेट लॉस प्रोग्रॅम पाहिजे, इट हॅज टू बी ऑल इन्क्लुझिव्ह. आपण फक्त एकच ॲस्पेक्टवर नाही काम करू शकत. सेकंड एक्झाम्पल त्याच्यामध्ये मी देईन म्हणजे इवन इन केस ऑफ मेडिकेशन. जर तुम्ही आत्ता गुगलवर टाकलं तर इवन कॅन्सरसाठी सुद्धा काय मेडिकेशन घ्यायची ते तिथं लिहिलेलं असतं. बट दॅट डझंट मीन वी गो टू फार्मसी आणि आपण ते औषध घेतो. नाही, वी नीड अ प्रोफेशनल, वी नीड समवन टू गाईड अस इन टू दिस. आपण जस्ट डाउनलोड करून काही एखादा फॉर्म नाही फॉलो करू शकत. त्याच्यामध्ये कोणाची तरी हेल्प लागते, कोणाचं तरी मेंटरिंग लागतं, कोणाची तरी साथ लागते. तरच आपण कुठच्या आजारातून किंवा कुठचा एक गोल जेव्हा आपल्याला अचीव करायचा असतो तेव्हा आपण एकट्याने नाही अचीव करू शकत. बी इट इज एज्युकेशन, तुमच्या करिअरमध्ये असू दे किंवा कुठचे हेल्थ वाईज गोल असू दे, कुठचे जे गोल असतील त्याच्यामध्ये जेव्हा टीम असते तुमच्याबरोबर, त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्याबरोबर कोणतरी असतं तुमचा साथ द्यायला, तुम्हाला करेक्ट करायला, तेव्हा यू अचीव मच बेटर रिझल्ट दॅन ओके सॉरी. सो तेव्हा वी अचीव मच बेटर रिझल्ट दॅन ऑल अलोन. आय नो की हे जे गोल्स आहेत ते आमचे पर्सनल आहेत, पण म्हणून एकट्याने लढायची गरज नाही आहे. एनिथिंग इफ यू वॉन्ट टू अचीव, वी आर देअर ऑर अ टीम ऑफ प्रोफेशनल नेहमीच आहे तुमची मदत करायला. सो म्हणून जेव्हा आपण वेट लॉस बद्दल आता बोलणार आहोत, मला पहिली ही गोष्ट तुमच्याशी क्लिअर करायची होती की वी आर नॉट हिअर टू टॉक अबाउट एनी फॅट डाएट्स. वी आर टोटली अगेन्स्ट एनी फॅट डाएट्स आणि आपण ते करायचंच नाही आहे. आपल्या हेल्थशी आपल्याला खेळायचं नाही. सो जेव्हा आपण एक ओव्हरऑल वेट लॉस मेथड बघतो, इट हॅज टू बी रिलेटेड युअर लाईफस्टाईल. आपली जी जीवन पद्धती आहे, आपली जी जीवनशैली आहे, त्याच्याशी रिलेटेड आपले चेंजेस किंवा आपल्या त्या गोष्टी असायला पाहिजे, जेणेकरून आपण आपला जो वेट लॉस आहे तो चांगल्या तऱ्हेने आणि अ सस्टेनेबल वेट लॉस, म्हणजे ज्याला आपण बेसिकली पिंग पॉंग इफेक्ट म्हणतो. पिंग पॉंग म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल, एक स्ट्रिंग असते आणि त्याच्या खाली एक बॉल असतो. जेवढ्या फास्ट तुम्ही तो बॉल सोडता तुमच्या हातातनं, तेवढा फास्ट तो परत तुमच्या हातात येतो. इट्स जस्ट लाईक एका स्ट्रिंगला एक बॉल लावलेला असतो आणि वी कॉल इट पिंग पॉंग इफेक्ट. आणि तसंच काहीसं होतं जेव्हा आपण फॅट डायटिंगवर जातो. रिझल्ट दिसतात आपल्याला, विदिन अ मंथ आपण 5 किलो, 7 किलो, 8 किलो वजन कमी करतो, पण ते एकदा सोडल्यानंतर परत वी आर बॅक टू ओरिजिनल वेट. हा जो पिंग पॉंग इफेक्ट आम्ही म्हणतो तो आपल्याला नको आहे. व्हॉट एव्हर वी अचीव, वी हॅव टू अचीव इट फॉर एव्हर. आपण जे काय अचीव करतो आहे ते फॉर एव्हरसाठी आपण अचीव करतो आहे, ते नेहमीच तसं राहावं म्हणून अचीव करतो आहे. त्यामुळे वेट लॉस प्रोग्रॅम शुड बी अ होलिस्टिक प्रोग्रॅम, शुड बी विथ त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा, तुमचं डे टू डे लाईफ, तुमची गरज, तुमचं कामाचं पॅटर्न, ह्या सगळ्यांचा विचार करून केला गेलेला पाहिजे. सो आता आपण पहिली बघूया की वजन जर जास्त असेल तर बेसिकली काय इश्यूज होऊ शकतात. इश्यूज म्हणायचं तर पहिला जो मेजर इश्यू आहे तो म्हणजे एक ऑर्गन्स, जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यावर कुठेतरी लोड येऊ शकतो. वेन वी से दॅट आपलं वजन गरजेपेक्षा जास्त आहे. स्पेशली लिव्हर किंवा हार्ट आहे, ह्यांच्यावर कुठेतरी एक प्रेशर येऊ शकतो आणि त्यांचं काम कुठेतरी अफेक्ट होऊ शकतं. अँड इन लाँग रन आपल्याला त्यांचे इश्यूज तयार होऊ शकतात. हेल्थ इश्यूज ऑर ऑर्गन डिसऑर्डर्स चालू होऊ शकतात.
फॅटी लिव्हर आहे किंवा हार्टचं फंक्शनिंग कुठेतरी अफेक्ट होऊ शकतं. सो बेसिकली ऑर्गन्सना अफेक्ट होतं. दुसरी गोष्ट जी होऊ शकते ती म्हणजे जॉईंट्स. जे आपले वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपले नीज आहेत किंवा आपले पाय आहेत. आपण जेव्हा काम करतो किंवा जे काय करतो, तर पूर्ण आपल्या बॉडीचा प्रेशर त्या पायांवर येत असतो. पूर्ण त्या बॉडीचा प्रेशर आपल्या जॉईंट्सवर येत असतो. तर जेव्हा आपलं वजन गरजेपेक्षा जास्त असतं, तेव्हा त्या जॉईंट्सवर खूप प्रेशर पडतो अँड इन लाँग रन आपल्याला आर्थरायटिससारखे डिजनरेटिव्ह डिसीज होऊ शकतात. आर्थरायटिसमध्ये आपले जॉईंट्स इन्फ्लेम होतात, त्यांना सूज येते आणि ते खूप दुखतात. त्यांच्यामधलं जे फ्लुईड असतं आपल्या जॉईंट्समध्ये, लुब्रिकंट्स असतं. इट इज जस्ट लाईक आपण जसं ऑइलिंग करतो आपल्या दारांच्या हिंजिसना, राईट. जर ते आपण ऑइलिंग केलं नाही तर ते रस्ट होणार आणि दे विल नॉट वर्क प्रॉपरली आणि त्याच्यातून आवाज येणार, जसं दार उघडताना वगैरे. सो तेव्हा आपण काय करतो, त्यांना ऑइलिंग करतो. सो तसंच आपल्या जॉईंट्समध्ये जे ऑइलिंग असतं ते नेहमी वेअर अँड टेअर होत असतं, म्हणजे नेहमी ते अंडर अ प्रोसेस जात असतं आणि जेव्हा आपलं वजन गरजेपेक्षा जास्त असतं तेव्हा त्याच्यावर खूप प्रेशर येतो आणि त्याचे आजार चालू होऊ शकतात. ज्याच्यामध्ये मी म्हटलं आर्थरायटिस हा फारच वेदनादायी एक आजार आहे आणि तो एक डिजनरेटिव्ह आहे. त्याच्यामधनं आपण परत फुल्ली मागे नाही येऊ शकत. इट इज अ वन वे प्रोसेस. त्यामुळे तो एक होऊ शकतो. सेकंडली हिप्स किंवा बॅकबोनला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा ते सगळं वजन त्याच्यावर पडून त्याचा पण इश्यू चालू होऊ शकतो. त्यामुळे बोन ऑर स्केलेटन एक अफेक्टेड होऊ शकतं जर आपलं वजन जास्त आहे. दुसरं अफेक्ट होऊ शकतं ते म्हणजे आपले जे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत त्यांची आपली रिस्क वाढू शकते. मेटाबॉलिक डिसीज म्हणजे डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ह्या सगळे जे आजार आहेत त्यांचं आपल्या शरीरामध्ये त्यांचं प्रमाण वाढू शकतं. काय होतं, इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. जसं मी लास्ट टाईम म्हणाले की आपलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी खूप साऱ्या सिस्टम्स एकत्रित काम करत असतात. त्यामुळे जेव्हा हे वजन वाढतं तेव्हा खूप साऱ्या सिस्टम्सना एकत्रितपणे त्याचा इफेक्ट होऊ शकतो. हॉर्मोनल लेवल, ऑर्गन लेवलवर सगळीकडे ह्याचा कुठे ना कुठेतरी इफेक्ट होऊ शकतो आणि तो तुम्हाला अगेन जसं मी म्हणाले की अक्यूट आणि क्रॉनिक, म्हणजे काही इफेक्ट तुम्हाला लगेच दिसतात. फॉर एक्झाम्पल जॉईंट पेन इज व्हेरी क्विक. द मुमेंट तुमचं वजन वाढायला लागतं, फर्स्ट थिंग तुम्ही नोटीस करा म्हणजे तुमचे जॉईंट्स आर नॉट दे आर रिस्पॉन्डिंग नॉट व्हेरी वेल. ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतात की वजन वाढतं आहे. अँड देर आर सम क्रॉनिक इफेक्ट जसं की डायबिटीस आहे किंवा हार्ट डिसीज आहे किंवा BP आहे. हा सडनली तुम्हाला नाही होणार, पण ओव्हर द टाईम जर आपण वजन तसंच आपलं जास्त राहिलं तर ते आपल्याला होऊ शकतं. सो बेसिकली 2 इफेक्ट आहेत, अक्यूट आणि क्रॉनिक. सो आपण क्रॉनिक होईपर्यंत थांबायचं नाही. जेव्हा कधी मला आजार होईल तेव्हा मी बघेन, तेव्हा मी टेक केअर करेन आपल्या वजनाचा. हा विचार आपण ठेवता कामा नये आणि आताच जर जास्त असेल तर आताच आपल्याला आपल्या वजनाची काळजी घ्यायला पाहिजे. सो हे काही प्रॉब्लेम्स आहेत जे होऊ शकतात जेव्हा आपण म्हणतो की आपलं वजन गरजेपेक्षा जास्त आहे. सो आता जर आपल्याला वजन कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर काय करायला पाहिजे? सो जेव्हा मी म्हणते की आपल्याला एक असा प्लॅन पाहिजे किंवा आपल्याला एक अशी ट्रीटमेंट मेथड पाहिजे जी ऑल इन्क्लुझिव्ह आहे, जी तुमच्या गरजा लक्षात ठेवून प्लॅन केलेली आहे. वी कॉल इट अ टेलर मेड प्लॅन. काय होतं, जसं आपण शॉपिंग करायला जातो, शॉपिंगमध्ये जेव्हा आपण शॉपमध्ये जातो तेव्हा ते जे मॅनेक्विन्स असतात किंवा जे पुतळे असतात त्याच्यावर चांगले चांगले ड्रेसेस लावलेले असतात आणि आपण जाऊन तेच ड्रेस नाही पिक करत, त्यांच्यावर जे लावलेले तेच नाही घालत. वी गो देअर, आपण आमची साईज बघतो, आपल्याला ते सूट होईल की नाही ते बघतो, आम्ही कुठच्या फंक्शनला ते घालू शकतो ते बघतो, आपल्याला ते अफोर्डेबल आहे की नाही ते बघतो. हे आपण किती टाईमपर्यंत हा ड्रेस मी कॅरी करू शकेन हे बघतो. सो एक साधा ड्रेस चूज करताना और स्लीपर चूज करताना किंवा काही चूज करताना, इवन कॅरी बॅग हँडबॅग चूज करताना आपण जर एवढा विचार करतो तर मग आपल्या हेल्थविषयी जर आपण विचार करत असताना हाऊ कॅन वी जस्ट गो अँड डाउनलोड अ डाएट प्लॅन विच सूट्स फॉर समवन एल्स. मे बी तो डाएट प्लॅन त्या व्यक्तीला सूट झाला असेल, त्या व्यक्तीला चांगला रिझल्ट मिळाला असेल, पण दॅट डझंट मीन की तो मला पण सूट होईल.
दॅट डझंट मीन की तो मला पण परफेक्टली बसेल, राईट. सो जेव्हा आपण आपल्या हेल्थ रिलेटेड काय डिसिजन घेतो तेव्हा वी हॅव टू बी चूझी, वी हॅव टू बी चूझी, वी हॅव टू बी वी हॅव टू चूज फॉर टेलर मेड, यु नो. आपल्या स्वतःसाठी आपले इंडिव्हिज्युअलाइज डाएट प्लॅन असणं फारच गरजेचं आहे. आपण ऑल फिट इन साईज नाही जाऊ शकत. सो जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला एक टेलराइज्ड इंडिव्हिज्युअलाइज डाएट प्लॅन पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. सो जेव्हा आपण कुठचंही गोल मे नॉट बी जस्ट वेट लॉस, कुठचंही गोल जर आपल्याला अचीव करायचं असेल, वेट गेन असेल, वेट लॉस असेल, डायबिटीस मॅनेजमेंट असेल, थायरॉईड मॅनेजमेंट असेल, PCOD मॅनेजमेंट असेल, जे काही आजार आहेत, जे काय मॅनेज जर आपल्याला करायचं असेल, तर देर आर 4 फॅक्टर्स जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल मॅनेजमेंट. ओके. आपली जीवनशैली आपल्याला पहिली बरोबर करायला पाहिजे. आपण 80 गोष्टी वी आर नॉट डुईंग आयडियली, पण ओन्ली 10-20% जर आपण आयडियल केलं तर आपल्याला रिझल्टही 10-20%च मिळणार. वेन वी टार्गेट की आम्ही आमच्या जीवनातल्या किंवा आमच्या जीवनशैलीतल्या 80% गोष्टी आम्ही व्यवस्थित करू, मग रिझल्टही 80% मिळणार, राईट. सो ह्या कोणत्या कोणत्या गोष्टी? पहिली तर आहे म्हणजे डाएट. ऑफकोर्स जेव्हा आपण जीवनशैली म्हणतो त्याच्यात डाएट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आपण काय खातो, कधी खातो, कसं खातो, कुठच्या मेथडने प्रिपेअर करून खातो, व्हेरी व्हेरी इसेन्शियल, राईट. कारण आजकाल जसं मी लास्ट टाईम पण म्हणाली होती की फूड क्वालिटी आजकाल कुठेतरी अफेक्ट होत चालली आहे. काही वर्षापहिली जसं चांगल्या तऱ्हेचे ग्रेन्स किंवा चांगल्या तऱ्हेचे पदार्थ किंवा चांगल्या तऱ्हेचे फूड आयटम्स आपल्याला मिळायचे, तेवढे मे नॉट बी पॉसिबल नावडेज, कारण भेसळ किंवा यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स एवढं वाढलं आहे. सो त्याच्यातून सुद्धा आपण किती सिलेक्टिवली चांगलं खातो आहे, आपण किती सिलेक्टिवली चांगल्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड केल्या आहेत, व्हेरी व्हेरी इसेन्शियल. सो ते आपल्याला बघायला पाहिजे. सो जेव्हा आपण डाएट म्हणतो तेव्हा काही फॅक्टर्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं तर म्हणजे कॅलरीज. तुम्हाला माहीतच आहे, वजन कमी करायचं म्हणजे कॅलरीज कमी खा, कॅलरीज बर्न करा, कॅलरीज इनटेक. हा कॅलरीज वर्ड जो आहे तो इट हॅज बिकम अ बज. एव्हरीवेअर कुठे पण तुम्ही जा, तुम्ही ऐकायला मिळतं की 0 कॅलरी आहे किंवा लो कॅलरी आहे किंवा हाय कॅलरी आहे, राईट. सो कॅलरीज म्हणजे काय, म्हणजे एनर्जी, राईट. सो आपण जे काय काम करतो, जसं मी मागच्या वेळेला म्हणाले, जे काय काम करतो सगळ्याला एनर्जी लागते आणि ती एनर्जी इज मेजर्ड इन फॉर्म ऑफ कॅलरीज. सो एनी प्रोडक्ट जे आपण खातो ते आपल्याला काही प्रमाणात एनर्जी देतं आणि ते आम्ही कॅल्क्युलेट करतो इन द फॉर्म ऑफ एनर्जी, कॅलरीज, राईट. सो अ प्रोडक्ट कॅन बी लो कॅलरी और अ प्रोडक्ट कॅन बी हाय कॅलरी और अ मीडियम कॅलरी. म्हणजे ते प्रोडक्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं किती कॅलरीज मिळाल्या ह्याच्यावरून आम्ही डिवाईड करतो. पण वजन कमी करण्यासाठी फक्त कॅलरीजच बघायला पाहिजेत का? इन अ वे येस, कॅलरीज आपण किती खातो ते बघायला पाहिजे, पण इट इज नॉट दॅट सिम्पल. ओके. तसं जर झालं असतं तर जे उपाशी राहतात माणसं, दे हॅव टू बी व्हेरी हेल्दी, पण तसं नाही आहे. आपण जेवढ्या कमी कॅलरीज खातो तेवढंच आपलं वजन कंट्रोलमध्ये राहील. दिस इज जस्ट अ सुपरफिशियल, हे एक वरचं सेंटेन्स आहे. त्याच्या अंडर खूप प्लॅनिंग येतं, त्याच्या अंडर खूप फॅक्टर्स येतात. ओके. सो ऑफकोर्स वी हॅव टू सी की आपण किती कॅलरीज खातो, बट इट इज नॉट दॅट इझी. सो जसं मी म्हणाले की इफ यू वॉन्ट टू नो हाऊ मेनी कॅलरीज यू शुड ईट, किती कॅलरीज तुम्ही खायला पाहिजे, किती नाही खायला पाहिजे किंवा किती कमी करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे, तर ऑफकोर्स यू हॅव टू मीट युअर कन्सल्टंट. दुसरी गोष्ट जी आपल्याला इनटेकमध्ये बघायला पाहिजे ते म्हणजे विटामिन्स आणि मिनरल्स. विटामिन्स अँड मिनरल्स आर बेसिकली आर लाईक स्पार्क, ते आपल्याला कमी प्रमाणात लागतात, बट दे आर देअर एव्हरीवेअर. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक रिॲक्शन, प्रत्येक गोष्ट जी होती आहे ती कुठे ना कुठेतरी या विटामिन्स अँड मिनरल्सच्या प्रेझेन्समुळे होती. सो आता मी हे विचार करते आहे किंवा मी हे बोलते आहे, हा जो प्रोसेस आहे ह्याचा कुठे, ऑफकोर्स ह्याच्यासाठी एनर्जी लागते आहे. आय एम युझिंग माय एनर्जी, आय एम युझिंग सम कॅलरीज, पण ते कॅलरीज इफेक्टिवली यूज करायला विटामिन्स अँड मिनरल्स मदत करतात. सो आपला डाएट
जर डेफिशियंट आहे विटामिन्स आणि मिनरल्समध्ये तर वी वोंट हॅव अ इफेक्टिव्ह वेट लॉस, और फॉर दॅट मॅटर वी वोंट हॅव ॲन इफेक्टिव्ह डिसीज मॅनेजमेंट. जसं मी म्हणाले की ते स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात, बट दे आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल. सो दॅट ऑल्सो वी हॅव टू कीप इन माइंड. थर्ड थिंग वी हॅव टू कीप इन माइंड इज प्रोटीन इनटेक. आपला इटिंग पॅटर्न इज मोर ऑफ कार्ब बेस, म्हणजे सिरियल बेस. आपल्या जेवणामध्ये जर तुम्ही बघाल तर धान्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. मग ते भात असू दे, चपाती असू दे, भाकरी असू दे, म्हणजे जे स्टार्च बेस आपण म्हणतो त्याचं प्रमाण जास्त आहे. ऑफकोर्स आपल्याला ते एनर्जी देतं, आपल्याला आपलं काम मेंटेन ठेवायला मदत करतं, पण त्याच्याबरोबर कुठेतरी प्रोटीन इंटेक आपला कमी होत चालला आहे, किंवा प्रोटीन इंटेक जेवढा आयडियली असायला पाहिजे तेवढा होत नाही. आणि ते सुद्धा कुठेतरी कारण आहे की आपण एवढे डिसीजेस बघतो आहे, किंवा आपलं हे डिसीज मॅनेजमेंट कुठेतरी चुकतं आहे. फॉर दॅट मॅटर इवन वेट लॉस, वेट गेन, राईट. सो प्रोटीन इंटेक आपण काय म्हणतो, अरे नाही फक्त जिम जाणाऱ्यांनीच प्रोटीन बघायला पाहिजे. त्यांना प्रोटीन बघायला पाहिजे बिकॉज दे नीड एक्स्ट्रा. पण जर आपण बेसिक जेवढं प्रोटीन खायला पाहिजे तेवढंच जर खात नसू तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू टेक केअर ऑफ आर डिसीज. सो दॅट इज अनदर थिंग जे आपल्या जेवणामध्ये बघायला पाहिजे. सो हे क्वालिटी क्वांटिटी काय आहे तुमच्या डाएटमध्ये, तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकाल. अगेन इट्स बेटर यू कन्सल्ट अ प्रोफेशनल अँड गेट युअर डाएट करेक्टेड. नेक्स्ट थिंग जे आपल्याला फॉर एनी डिसीज मॅनेजमेंट बघायला पाहिजे ते म्हणजे फायबर. व्हेरी व्हेरी इसेन्शियल. फायबर एक असा पार्ट आहे आपल्या जेवणातला जो डायजेस्ट आपण कम्प्लिटली करू शकत नाही आपली बॉडी, आणि तो तसाच राहतो, आणि इट हेल्प्स इन लॉट ऑफ हेल्थ बेनिफिट. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे हेल्थ बेनिफिट निर्माण करतं आणि खूप सारे हेल्थ बेनिफिट देतं हे फायबर. आणि ओव्हर द इयर्स ड्यू टू आपलं जेवण मोर ऑफ रिफाईंड व्हायला लागलं आहे, त्यामुळे कुठेतरी हे फायबरचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये हळूहळू कुठेतरी कमी व्हायला लागलं आहे. आणि ते एक कारण आहे की हे जे हेल्थ इश्यूज आहेत ते वाढत आहेत. त्यामुळे फायबर इंटेकसुद्धा आपल्याला बघायला पाहिजे की आपण किती घेतो आहे आणि कसा घेतो. ओके, सो दिस आर फ्यू फॅक्टर्स दॅट वी हॅव टू कीप इन माइंड. सेकंड जो फॅक्टर आहे वेन वी से दॅट वी हॅव टू मॅनेज इज एक्सरसाइज. व्हेरी व्हेरी इसेन्शियल. फिजिकल एक्सरसाइज म्हणजे ऑफकोर्स नॉट लाईक जिममध्ये जाऊन तास 2-2 तास पंपिंग जिम पंपिंग करणं गरज नाही, पण फिजिकली ॲक्टिव्ह असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. जसं मी मागच्या वेळेला म्हणाले होती की आपलं लाईफ कुठेतरी सिडेंटरी फारच चाललेलं आहे, आणि मागचे 6 महिने तर वी आर ॲट होम ओनली. आपण बाहेर पण जात नाही आहोत. आपल्या कामाला जायचा किंवा बाहेर जायचा प्रसंग फार कमी यायला लागले आहेत, अँड वी आर बाउंड टू होम. आपण खूपच घरात बाउंड झालो आहोत, खूपच घरात कन्फाईंड झालेलो आहोत, कन्फाईंड टू आवर स्क्रीन, कन्फाईंड टू आवर मोबाईल, राईट. सो ह्याच्यामुळे कुठेतरी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी इज अनादर फॅक्टर आपल्याला चेक करायला पाहिजे जर आपल्याला वजन मॅनेज करायला पाहिजे. वेट लॉस असू दे किंवा आपले डिसीज मॅनेजमेंट असू दे, एक्सरसाइज इज व्हेरी इसेन्शियल, फिजिकल ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इसेन्शियल. कारण नॉट ओन्ली इट हेल्प्स यू टू लूज सम कॅलरीज, फक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी सुद्धा नव्हे, पण ओव्हरऑल तुमचं फिटनेस ठेवण्यासाठी, म्हणजे तुमचे मसल टोन नीट ठेवण्यासाठी, तुमचं स्टॅमिना चांगला ठेवण्यासाठी, तुमची परफॉर्मन्स ॲक्टिव्हिटी चांगली ठेवण्यासाठी, अँड ऑल्सो टू लिफ्ट युअर मूड. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा लॉट ऑफ हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, आणि ते आपल्याला चांगलं बूस्ट देतात, आपलं कॉन्फिडन्स बूस्ट करतात, आपलं मूड अपलिफ्ट करतात, आणि वी फील गुड अबाउट आवर सेल्फ. आपण एक ओव्हरऑल चांगला दृष्टिकोन होतो आपल्या आयुष्याबद्दल. त्यामुळे एक्सरसाइज हेल्थवाईज फक्त फिजिकल हेल्थला नाही पण मेंटल हेल्थलासुद्धा खूप मदत करतो. त्यामुळे लुक ॲट इट ॲज अ थेरपी, लुक ॲट इट ॲज अ वे टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ अँड नॉट जस्ट अ वे ऑफ लूजिंग वेट. एन्जॉय करा तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी, एन्जॉय करा एक्सरसाइज, अँड इट विल हेल्प यू इन लाँग रन. ठीक आहे. नेक्स्ट जो फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तो म्हणजे स्लीप.
व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आपल्या नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमच्या जमान्यात आपली रात्रीची झोप कुठे कुठे मिस व्हायला लागली. रात्री 12-1 वाजता झोपणं इज लाईक अ नॉर्म, पीपल बूस्ट करतात की मी 12-1 वाजेपर्यंत जागा होतो, आय वॉज बिझी सो मच. बट आर यू गिविंग युअर बॉडी द इनफ रेस्ट दॅट इट वॉन्ट्स? तुम्ही दिवसातले 12, 14, 16 तास काम करताय अँड यू एक्सपेक्ट युअर बॉडी टू बी फिट अँड फाईन व्हेरी नेक्स्ट डे. इट्स नॉट गोइंग टू वर्क. इट इज जस्ट लाईक, मला हे एक्झाम्पल खूप आवडतं. लॅपटॉप ऑर युअर मोबाईल तुम्ही जर कंटिन्युअसली त्याला ऑन ठेवलात, कंटिन्युअसली वापर करत राहिलात विदाउट इवन चार्जिंग इट प्रॉपरली, तर कधीतरी तो स्विच ऑफ होणारच, राईट? सो स्लीप इज लाईक दॅट. इट इज द रिचार्जर फॉर आवर बॉडी. ती फार गरजेची आहे. त्यामुळे ह्या स्क्रीन ओरिएंटेड आपल्या ह्या एजमध्ये डोंट लेट दिस स्क्रीन रॉब युअर पीसफुल नाईट. ह्या स्क्रीनला तुमची रात्रीची शांततेची झोप उद्ध्वस्त करायला देऊ नका. हॅव युअर पीसफुल नाईट. तुमची रात्रीची झोप कम्प्लिटली घ्या. तुम्ही जेवढं तुम्ही स्लीप, रात्रीची स्पेशली स्लीप तुमच्या बॉडीला मिळेल, तेवढी बॉडी चांगल्या तऱ्हेने रिकवर होईल, तेवढी बॉडी चांगल्या तऱ्हेने नेक्स्ट डे परफॉर्म करेल. तुम्ही एवढं अंडर स्ट्रेस बॉडीला नाही घालू शकत. सो स्लीप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो जेव्हा आम्ही एक डिसीज मॅनेजमेंट बघतो, तेव्हा आम्ही स्लीप पॅटर्न पण बघतो आणि तिथं पण आम्ही हेल्प करतो लोकांना की हाव दे कॅन हॅव अ बेटर स्लीप मॅनेजमेंट. अँड लास्ट वन इज स्ट्रेस. स्ट्रेस जसं टी व्हीत दाखवतात, इट्स नॉट ऑलवेज आपण डोक्याला पकडून बसलो आहे किंवा आपण गोष्टी इकडे तिकडे टाकतो आहे आणि वी आर इरिटेटेड, असं नाही आहे. स्ट्रेस कॅन बी देअर इन आवर बॉडी इन व्हेरी सायलंट फॉर्म ऑल्सो, राईट? तो आपल्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी असतोच आणि जर आपण तो नीट मॅनेज केला नाही तर त्याचे रिपकशन्स किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फार भयानक तऱ्हेने आपल्या हेल्थवर होऊ शकतात. सो जसं नेहमी स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये दाखवलं जातं की पीपल आर थ्रोईंग टेंड्रम्स, ते लहान मुलासारखे वागत आहेत, असं प्रत्येक वेळेला स्ट्रेसफुल सिच्युएशन असतं तसं नाही. मॅनी पीपल आर अंडर गोईंग स्ट्रेस अँड दे आर नॉट शोईंग इट. ओके, और असं होऊ शकतं की त्यांना माहीत पण नाही आहे की दे आर अंडर स्ट्रेस. सो जेव्हा आपण म्हणतो की स्ट्रेस मॅनेजमेंट, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे की आपलं वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे, आपले फॅमिली रिलेशन्स कसे आहेत, आपल्या आजूबाजूचे फ्रेंड रिलेशन कसे आहेत, का ते आपल्याला स्ट्रेस देत आहेत किंवा ते आपल्याला इमोशनल अप्स अँड डाऊन्स देत आहेत, का ते आपल्याला कुठेतरी अनवॉरंटेड आपलं लक्ष घेत आहेत, जे लक्ष आपण आपल्या हेल्थकडे द्यायला पाहिजे, जे लक्ष आपण आपल्या जे काही गोल आहेत आपल्या हेल्थसाठी त्याच्याकडे द्यायला पाहिजे, ते जर कुठेतरी कमी होत आहे आणि आपण अननेसेसरी गोष्टींकडे जर लक्ष देतो आहे, दॅट इज ऑल्सो अ वे ऑफ स्ट्रेसफुल सिच्युएशन, राईट? मग देर आर डिफरंट वेज. सम मे शो इट इन फॉर्म ऑफ आउटबर्स्ट और सम मे लीड टू अब्युजेस. ड्रिंकिंग आहे, स्मोकिंग आहे किंवा इन सिव्हिअर केसेस ड्रग अब्यूज आहे. दिस इज ऑल्सो अ रिझन किंवा हे पण एक कॉन्सिक्वेन्सेस आहेत जेव्हा वी आर अंडर अ लॉट ऑफ स्ट्रेस, राईट? सो स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल, नॉट जस्ट फॉर आवर मेंटल हेल्थ, पण स्ट्रेस कुठेतरी आपलं डायजेशन पण अफेक्ट करतो, आपलं डिसिजन मेकिंग पण अफेक्ट करतो. कुठेतरी आपण स्ट्रेस इटिंग करू शकतो किंवा कुठेतरी आपण लेस इटिंग करू शकतो. दोन्ही होतात स्ट्रेसमध्ये. तुमची ॲपेटाईट पण कमी होते, तुम्ही दिवसभर खात नाही. स्पेशली एक्झाम टाईमला जर तुम्ही मुलांना बघितलं तर त्यांची ॲपेटाईटच नसते, त्यांना खावंसंच वाटत नाही, त्यांना भूकच लागत नाही. किंवा दुसरं पण असतं, दे ईट अ लॉट, परत गोड खावंसं वाटतं, परत काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. बोथ थिंग्स आर देअर, राईट? सो जेव्हा आपण म्हणतो की वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर हेल्थ, स्ट्रेस मॅनेजमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो ह्या चारही गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. अ गुड डाएट with good exercise or physical activity pattern, a peaceful sleep pattern and a stress management.
या चारही गोष्टीवर जेव्हा आपण वर्क करतो, या चारही गोष्टी जेव्हा आपण टेक केअर करतो, तेव्हाच आपण आपलं गोल अचीव करू शकतो. आणि नॉट ओन्ली हेल्थ, मला असं वाटतं की वेन इट कम्स टू एनी अदर टाईप ऑफ गोल, तुमचं ॲकॅडमिक गोल असेल, तुमचं पर्सनल काही गोल अचीव करायचं असेल, तुमचं वर्क रिलेटेड गोल अचीव करायचं असेल, वर्क ऑन ऑल these 4 matters. Work on your diet, work on your physical activity, see your sleep pattern, stress pattern, and तुम्ही बघाल की यू आर क्रिएटिंग वंडर्स. तुम्ही बघाल की तुम्ही एक खूप चेंज तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे आणि तुम्ही बघाल की तुम्ही यू आर एबल टू अचीव दोज गोल्स, राईट. सो जसं मी म्हणाले की डोंट गो फॉर ऑल फिट इन साईज. ओके, मॅनेक्विनवर जे चांगलं दिसतं, त्या मॉडेलला जे चांगलं दिसतं, त्यांनाच चांगलं दिसतं, मे नॉट लुक गुड ऑन यू और मे नॉट बी सुटेबल फॉर यू. सो इफ यू वॉन्ट टू अचीव एनी ऑफ युअर हेल्थ गोल्स, कन्सल्ट अ प्रोफेशनल, कन्सल्ट युअर डायटिशियन और न्यूट्रिशनिस्ट, आणि त्यांच्याकडनं एक चांगला, आणि वर्क विथ अ टीम. जसं मी म्हणाले की आपण जेव्हा टीममध्ये काम करतो तेव्हा वी अचीव मच हायर रिटर्न्स. आपले गोल्स चांगले असतात, सस्टेनेबल गोल्स असतात. त्यामुळे अप्रोच अ टीम, जॉईन अ टीम, आणि यू विल सी दॅट यू आर अचिविंग गुड रिझल्ट्स. सो दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू शेअर टुडे. आजच्या दिवशी मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की वजन जर जास्त असेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात, फॅट डायटिंग्स का चांगलं नाही आहे, आणि वजन जर कमी करायचं असेल तर आपण काय काय करायला पाहिजे आपल्या जीवन किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये. सो ह्या गोष्टी मी आय हॅव शेअर्ड हिअर. नाव इफ यू हॅव एनी क्वेरीज, तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर यू नो वेअर टू फाइंड मी. तुम्हाला माहिती आहे मी कुठे अवेलेबल आहे. तुम्ही तिथं मला मेसेज करू शकता, मला पिंग करू शकता, मला पर्सनली अप्रोच करू शकता. आणि जर मी तुम्हाला तुमच्या हेल्थ गोलमध्ये कुठेतरी मदत करू शकेन तर दॅट विल बी द बेस्ट थिंग फॉर मी. ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होईल जर मी कुठेतरी तुम्हाला हेल्प करू शकेन. सो नक्की मला माझ्या पेजला भेट द्या. नक्की जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर अप्रोच करा, अँड आय एम हिअर ऑलवेज. धन्यवाद. सो परत एकदा जर इफ यू हॅव मिस द इनिशियल पार्ट, आय एम युअर व्हर्च्युअल डायटिशियन अपर्णा मोने हुक्केरी. माझी पेज आहे व्हर्च्युअल डाएट क्लिनिक म्हणून. तिथे तुम्ही भेट देऊ शकता. तिथे तुम्ही बघू शकाल की मी पोस्ट शेअर करते अबाउट हेल्थ, अँड नॉट जस्ट अबाउट डाएट. देर इज मेंटल हेल्थ, ऑल सॉर्ट्स ऑफ हेल्थ इश्यूज दॅट वी टेक केअर. आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ, eat healthy, be healthy, and see you next time. Bye.